आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. इन्स्पेक्टर साहेब, मला अगदी स्पष्ट सांगा की तुम्हाला माझे बाबा हरिद्वारला गेल्याचं कोणी सांगितलं? कदाचित मंत्री साहेब बोलत होते की सरपंच साहेब हरिद्वारला गेलेत मनशांतीसाठी, गंगा स्नान करायला. लय जण साधू संत जमा झाल्यात तिथं. बहुतेक हा खूप मोठा कट आहे. काही असो, मी मालतीत आहे ना काही होऊ देणार नाही. काय विचार करता विजय साहेब? काही नाही. हे जे तुमचं कोड्यातलं बोलणं आहे ना, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अहो काय कोडं नाही, तुम्ही उगाच काळजी करायलाय. पोलीस आपली कारवाई करायला लागल्यात. अहो लवकरच काय ना काहीतरी छडा लागेल की. तुम्हाला माझा प्रॉब्लेम नाही कळला. जेव्हा एका मुलासमोर त्याच्या बापावर चिंतोडे उडवले जातात ना, तेव्हा खूप त्रास होतो. वडिलांचं दुःख चलतंय ना तुम्हासनी, कळतंय मला. असं नाहीये. हे न्याय व्यवस्थेचं आणि एका निष्पाप बाईच्या बेपत्ता होण्याचं दुःख आहे. आणि जर कदाचित या प्रकरणामध्ये माझ्या वडिलांचा हात असेल ना, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मला कोणताच गैरसमज झालेला नाहीये इन्स्पेक्टर. तुम्ही हरिद्वार बद्दल बोलून सगळे गैरसमज दूर केलेले आहेत. तुम्हाला सगळं माहिती आहे ना? आणखी काही माहिती नाहीये मला. आणि जर मला माहिती असतं तर मालती ताईसनी शोधून सगळ्यांपुढे उभं केलं असतं की. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माहिती आहे, यापूर्वी या गावात कधीच अशी घटना घडली नव्हती. अहो कुठल्याही गोष्टी पहिल्यांदाच होत्या. ह्याच्या आधी सरपंच साहेबांचा कोणी राजकीय वैरी सुद्धा नव्हता. ओ, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हे मान्य आहे की हे जे काही झाले ते राजकीय वैमनस्यातून झालंय? हे बघा, मला असं काय बी म्हणायचं नाही, पण विजय साहेब मला एका गोष्टीची काळजी मात्र वाटायली आहे की तुम्ही तुमचे वडील शंकर साहेबांच्यावर शंका तर घेत नाही ना? इन्स्पेक्टर साहेब, तुमची त्यांच्याशी ओळख आहे, पण मी त्यांचा मुलगा आहे. त्यांना खूप चांगला ओळखतो मी. हे बघा, मी तर सरपंच साहेबांचा लय आदर आणि सन्मान करतो. अहो लय चांगला आहेत ते. फक्त त्यांच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी. एक गोष्ट सांगा इन्स्पेक्टर, तुमच्यासाठी कर्तव्यश्रेष्ठ आहे की तुमचे वैयक्तिक नातेसंबंध? हे बघा, मी कधीही कर्तव्यात कमी पडलेलो नाही आणि पडणार बी नाही. आणि ह्याच्याबरोबरच आणखी एक गोष्ट पण आहे की मी अफवांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. इन्स्पेक्टर साहेब, मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही हे प्रकरण खूप गंभीरपणे हाताळा. अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि जो कोणी या सगळ्यात दोषी आहे त्याला अटक करा, कोणत्याही दबावाखाली न येता. तुम्हासनी असं का वाटतंय? अहो विश्वास ठेवा माझ्यावर. मी माझी कारवाई अगदीच अचूक करणार. थँक्यू. मलाही हेच अपेक्षित होतं. मला तर काय बी कळत नाही. खरंच घोर कलियुग आलंय. मुलगाच बापाच्या चितेसाठी लाकडं गोळा करतोय.
हा मंत्री साहेब, मी विजय सिंग बोलतोय. ए गाडी थांबव. हा बोला, काय म्हणताय विजय भाऊ? तुम्ही गावात आल्यापासून लोकल पॉलिटिक्स मध्ये खूप इन्व्हॉल्व झाला आहात. पॉलिटिक्स? तुम्ही गावात पसरलेल्या या अराजकतेला पॉलिटिक्स म्हणताय? मालतीताई दिवसाढवळ्या गावातून बेपत्ता होतात, त्यांच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा कट रचला जातो, आणि तुम्ही याला पॉलिटिक्स म्हणताय? अहो भाऊ, तुम्ही जरा जास्तच भावूक झाला आहात. मी स्वतःही ह्या गोष्टीच्या विरोधात आहे. असो, मी लवकरात लवकर ह्या प्रकरणाचा छडा लावतो. मंत्री साहेब, मालतीताई या गावाच्या फक्त सरपंचच नाहीयेत. कोणाची आई आहे, कोणाची पत्नी आहे, एक स्त्री आहे. या गावात एका आई बहिणीवर हल्ला करण्याचा कट रचला गेलाय, आणि तुम्ही शांत आहात. भाऊ, तुम्हाला तर माहितीच आहे, माझे हात दगडाखाली सापडले. मी तर पूर्णपणे अडकलोय. ना दगड हलवू शकतो, ना माझे हात. नाही 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 नाही, तुम्ही या प्रकरणातून आपले हात असे झटकू नाही शकत. अहो, तुम्ही मंत्री आहात इथले. मला या संदर्भात बोलायचंय तुमच्याशी. अहो भाऊ, मी तर कधीही चर्चा करायला तयार असतो. माझं जनता न्यायालय सर्वांसाठी खुलं आहे. या ना संध्याकाळी, आपण बोलूया याबद्दल. ठीक आहे, मी येतो संध्याकाळी. हो हो. नमस्कार. विजय भाऊ, अरे गाडी का थांबवलीये? चला पुढे. बाबा, किती वेळा अशा तुम्ही येरझऱ्या घालताय? तुमच्या अशा येरझऱ्या घालण्याने आई थोडीच परत येणार आहे. बाळा, काहीही केलं तरी अस्वस्थच वाटतंय. आयुष्यात असे दिवसही पाहावे लागतील असं कधी वाटलंच नाही. बाबा, यालाच तर नशिबाचे भोग म्हणतात, आणि हे भोग आपल्याला भोगावेच लागतील. आज लग्नातलं ते वचनही तुटलं, ज्यात आम्ही शपथ घेतली होती सुखदुःखात एकमेकांना साथ देऊ. तुझी आई, त्या बिचारीला काय काय त्रास सहन करावा लागत असेल कुणास ठाऊक. बाबा, तुम्ही असा विचार का करताय? आता दुसरा विचार मी काय करू शकतो सांग ना. बाबा, हे काय बोलताय? तुम्हीच जर असे कोसळून पडलं तर मी, काका काकूंनी कोणाकडे बघायचं? बाळा, मला तिच्या विरहामुळे एक दिवस वेळ लागेल मला. हे सगळं तिच्याच वाट्याला का? ते म्हणतात ना, गृहिणी सोबतच घरपणही निघून जातं. आता या घराचं घरपण सुद्धा हरवल्यासारखंच आहे. बाबा, बाबा, असा त्रास नका करून घेऊ. आपला देव आपल्याला इतकी मोठी शिक्षा नाही देऊ शकत की तो आईला परत पाठवणारच नाही. आई नक्की परत येईल, नक्की परत येईल. हे नवनिर्वाचित सरपंच मालतीबाईंचं घर आहे? हो. नमस्कार. काय झालं? माझी आई सापडली का? काय? आई. हो, हेच घर आहे. तुमचं काय काम आहे? मी एक सरकारी कर्मचारी आहे आणि पत्र पोहोचवण्याचं काम करतो. माफ करा, मला वाटलं की मालतीबाईंना बोलवा जरा. आई. ती तर नाहीये. हे बघा, मी तहसीलदार साहेबांच्या ऑफिसमधून आलो आहे आणि हे नवनिर्वाचित सरपंचांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण पत्र आहे आणि त्या संदर्भात मी इथं आलो आहे साहेब. हे घ्या, इथे तुम्ही सही करा. धन्यवाद. अच्छा, नमस्कार. बर.
समजलं? देऊन टाका. बरोबर. संपादक साहेब, अहो हायकमांडना माहिती आहे की माझं चारित्र्य कसं आहे ते. माझ्या चारित्र्यावर कोणताही डाग नाहीये. अहो मी जनतेचा सेवक आहे. हा, आणि सेवा करत राहीन. अहो मी दलबदलू नाहीये. चला जाऊ द्या. तुम्ही कधी या ना, आपण आरामात बसून बोलूयात. बोला विजय भाऊ, कसे आहात तुम्ही? बरं आहे. आता हे मीडियावाले सुद्धा कोणत्याही वेळी कोणताही प्रश्न विचारतात. मी पण तर प्रश्नच घेऊन आलोय. एक गोष्ट समजून घ्या विजय भाऊ, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेलच असं नाही. मी प्रश्न विचारलाही नाही आणि तुम्हाला कळलं? मला ठाऊक आहे की लोक माझ्याकडे कोणते प्रश्न घेऊन येतात. राजकारणी आहे ना, कोणी शेतात काम करणारा मजूर नाही. हा, एक गोष्ट आहे की मला तुमच्या वडिलांनी इतकी उंची गाठता नाही आली. आज मंत्री झालोय, पण लोकप्रियता जेवढी तुमच्या वडिलांनी मिळवली आहे तेवढी मला नाही मिळाली. मी त्यांच्याबद्दलच बोलायला आलोय. माहितीये मंत्री साहेब, मी गावात आल्यापासून इथे एक प्रकारचा संकुचितपणा जाणवू लागलाय. ना कोणी आधीसारखं बोलतंय, ना कोणी आधीसारखं भेटतंय. प्रत्येक जण गप्प आहे. आता कोणाकडे एवढी सवड कुठे आहे? सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यात गुंतले आहेत. असं काहीच नाहीये. मालतीताईंच्या अपहरणानंतर सगळ्या गावात दहशत पसरली आहे. आता प्रत्येक घटनेचा काहीतरी परिणाम होतोच ना विजय भाऊ. तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे या घटनेमागे कुणाचा हात असू शकतो? विजय भाऊ, जो प्रश्न कायदा आणि न्याय व्यवस्थेचा आहे त्याच्या मागे तुम्ही का लागला आहात? मंत्री आहात तुम्ही या विभागाचे. तुमची कोणतीच नैतिक जबाबदारी नाहीये? अहो, पोलीस विभागाला मी तपासाचा आदेश दिलेला आहे. त्यांचा तपास सुरू आहे. मंत्री साहेब, पण मी काहीतरी वेगळंच ऐकलंय. लोकांचं म्हणणं आहे की ह्यामागे माझ्या वडिलांचा हात आहे. आता लोकशाही आहे, आपण कोणाच्या तोंडावर हात ठेवू शकतो? मंत्री साहेब, कोणी कोणावर विनाकारण आरोप नाही करत. विजय भाऊ, तुम्ही का त्रास करून घेताय? मला फक्त सत्याचा शोध घ्यायचा आहे आणि म्हणूनच मी आपल्याकडे आलोय, जेणेकरून तुम्ही मला सत्य सांगाल. सत्य काय आहे हे स्वतः शंकर सिंगनाच माहिती आहे. मी फोन लावण्याचा प्रयत्न करतोय पण ते फोन उचलत नाहीयेत. मी सुद्धा फोन केला होता पण लागला नाही. आता हरिद्वारला जाऊन बसल्यावर फोन कसा लागणार? हे पहा, आता सत्य तर ते आल्यावरच कळेल आपल्याला. माझी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही काहीही करून त्यांच्याशी बोला आणि त्यांना सत्य विचारा. आम्हाला सत्य जाणणं खूप महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय आम्हाला लोकांना तोंड देणं कठीण जाईल. आम्हा सगळ्यांचं जगणं कठीण होईल. मी प्रयत्न करतो. जय हिंद मंत्री साहेब. जय हिंद. तुम्ही अजून झोपला नाहीत? मी एवढ्या लवकर कधी झोपतो का? तुला काही बोलायचं होतं का? हो. मी जे काही ऐकतेय ते सगळं खरं आहे का? आता ह्यावेळी तू ही काय कटकट लावली आहेस? एकतर आधीच मला झोप लागत नाहीये. तुला झोपायचं असेल तर झोप, नाहीतर जा इथून. हो, तुम्ही तर झोपाल, पण कित्येक जणांच्या डोळ्यातली झोप उडालीये ह्याची काही कल्पना आहे तुम्हाला? मला वाटते तुझं पण आईसारखं डोकं फिरलंय. हो, फिरलंय माझं डोकं. आणि जर तुम्हाला वाटतंय की मी असं काही करू नये तर माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या. त्या मालतीताईंच्या किडनॅपिंग मध्ये तुमचा हात आहे की नाही?
अहो असं काय बघताय? हेच बघतोय की एक बायको आपल्या नवऱ्याला कशा प्रकारे दोषी ठरवते. मी काय तुला किडनॅपर वाटतोय? अहो मी जे काही ऐकते त्याचं काय? उद्या कोणीतरी येऊन म्हणेल की मी डाकू आहे, खुनी आहे, तर तू विश्वास ठेवशील? मी विश्वास नाही ठेवत, म्हणून तर तुम्हाला विचारते ना. तुला परत सांगतो, काहीही विचार न करता कोणावरही असा आरोप करू नये. आईना सुद्धा ना हेच वाटतं की ह्या किडनॅपिंग मध्ये तुमचा आणि बाबांचाच हात आहे. ही तर तिची सवयच आहे. अहो संशय घ्यायची सवय, विनाकारण त्या संशय का घेतील? आणि फक्त एका निवडणुकीत पराभव झाल्याने असं कोणतं मोठं आभाळ कोसळलंय? अरे इतरांना सुद्धा जरा संधी मिळायला हवी ना. वा वा वा, तू तर अगदी परफेक्ट पुढाऱ्यांसारखी बोलतेस. बाबांच्या हातून खूप मोठी चूक झाली. त्यांनी तुलाच इलेक्शनला उभं करायला हवं होतं. मला निवडणूक वगैरे लढायचीच नाहीये. मला फक्त एवढंच वाटतंय की सगळ्यांना समान संधी मिळायला हवी, बस. हे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचंय, उगाच कोणाचं वाईट करून आपल्याला काय मिळणार आहे? या जगात जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यांना त्रास देते तेव्हा ती व्यक्ती कधीही सुखी नाही राहू शकत. आणि तुमच्या अशाच कुकर्मांमुळे देवाने अजूनपर्यंत माझी कूस उजवली नाही. ऐकताय ना तुम्ही? अरे देवा, ते म्हणतात ना, बरोबरच आहे. ह्यांना कितीही समजवा, पालथ्या घड्यावर पाणीच. दीनानाथ गुरुजींचं घर हेच आहे का? हो हेच आहे. काय झालं? काय झालंय? काय झालं? तुम्हाला काही समजलं का? आईबद्दल काही समजलं का? असं झालं असतं तर खूप बरं झालं असतं. म्हणजे काय? तुम्हाला काय म्हणायचंय? हे बघा, मी तुम्हा लोकांचं दुःख समजू शकतो, पण मला हे सांगणं खूप महत्वाचं आहे, ज्यासाठी मी इथं आलोय. पण तुम्हा सर्वांची परिस्थिती बघून मलाही सांगायला अवघड जातंय. पण काय? गुरुजी, माझ्यासोबत तुम्हाला ठाण्यात यावं लागेल. का पण? का? आणि ठाण्यातनं तुम्हाला माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. हॉस्पिटल? तिथे एक प्रेत आलंय, त्याची ओळख पटवायला. दादा 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 सांभाळा स्वतःला. दादा काही नाही होणार. दादा सांभाळा स्वतःला. हे बघा, प्रसंग दुःखद आहे, पण मी सुद्धा काय करू शकतो? ही गोष्ट न सांगणं ही योग्य नाहीये. आता तुम्ही जेवढ्या लवकर याल तेवढं बरं होईल. हो आम्ही येतो. भारती, बाहेर कोणाला सांगायची काही गरज नाहीये. चला दादा, चला. चल 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 भारती, चल चल चल. एक मिनिट सर. सर आम्हाला इथे एका बॉडीची ओळख पटवायला बोलवलं होतं. हो, आज एक बॉडी आली आहे. अच्छा, मग हो, त्यासाठी चालेल. सर आम्ही बघू शकतो का? हे बघा, बॉडी खूप वाईट अवस्थेत आहे. तरी सुद्धा तुम्हाला बघायची असेल तर बघू शकता. बाबा, दादा दादा सांभाळा स्वतःला. दादा, भारती तुम्ही इथेच थांबा. मी बघून येतो. मी पण येते काका. नाही भारती, तू दादांसोबत थांब, मी येतो.
हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे आता तरी मिळून सर्व